कुणबी प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर मनोज सरांगेंनी मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंवर गंभीर आरोप केलेत। तर कुणावरही अन्याय करण्याचा माझा स्वभाव नाही असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलंय। आता फडणवीस साहेबाला कळाला तर याचे पण किती लाभ आहेत। आम्ही तो निर्णय घेतला। बावनकुळेनं गुपचूप दिलेलं ते पत्र आहे। मी बी काहीतरी असन ओबीसीचं एकही प्रमाणपत्र रद्द करा असं मराठीचा तोंडाचा शब्द नाही। गरीबाचे लेकर असते तो हातानं वाटोळं करायला लागला ते पत्र पण माझ्या हाती लागलं आणि मग मी दाखवलं। तेव्हापासून फडणवीसांना काय सुधारणा की ह्यो बावनकुळ्या फडणवीसांना बदनाम करायला लागला का काय हे फडणवीस साहेबाच्या मंत्र्याची चर्चा आहे। मला रातभर फोन आहे। शिंदे साहेबाची झोप नाही। आत्ता गाडीत फोन आला। काय म्हणले सर? ते म्हणले आमची चूक सुधारित होत आम्ही चूक सुधरा दोघांनी पण आणि आमचे प्रमाणपत्र पुन्हा द्या। काहीच हरकत नाही। नाही दिले तर मराठ्यांनी गप बसायचं नाही। माझं रक्तच नाहीये। जे कोणी माझ्यावर आरोप करताय त्यांना लखलाभ आहे। माझा स्वभाव नाही कुणाच्या विरुद्ध वागण्याचा, कुणावर अन्याय करण्याचा, आणि त्यामुळे मराठा समाजाच्या बद्दल कधीच माझ्या मनात वेगळी भूमिका नाही आहे। कारण मराठा समाजाच्या फारच जवळचा मी आहे। जसं ओबीसीचा घरातला आहे तसा मराठाच्या समाजातला घरातला आहे आणि त्यामुळं परिवारामध्ये आम्ही कधी असं करत नाही। मराठा समाजाला जे काही त्यांच्या हक्काचं आहे हे देण्यासाठी काम करतो आहे। त्यामुळं खऱ्या अर्थाने मी कधीच कुणावर अन्याय करू शकत नाही। हा माझा स्वभाव नाही। त्यामुळं कोणी माझ्यावर असं बोललं त्यांना त्यांचा लखलाभ आहे।